शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रींना आदेश दिलाय की ठिणगी पेटवा कोल्हापुरातनं. जेव्हा कोल्हापुरात पेटतं ते महाराष्ट्रात जातं, महाराष्ट्रामध्ये देशात जातं. हा छत्रपती शाहू महाराजांचं हे गाव आहे, हे कोल्हापूर आहे आणि इथे एकदा पेटलं तर ते महाराष्ट्रात थांबणार नाही. हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीसला हे डायसवर घ्यावं आणि कर्जमाफी द्यावी. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शासनानं विधानसभेच्या वचननाम्यात जाहीर केल्याप्रमाणे 1 वर्ष पूर्ण होत आलं तरीही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलेली नाही आणि 50,000 रुपये अनुदान दिलेलं नाही आहे. म्हणून या दिंडीचं नियोजन केलंय. पण हे सरकार भांडवलदाराचं, अदानी आणि अंबानीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार नाही आहे. या सरकार भांडवलदाराच्या बरोबर जाणार आहे. मुंबईमध्ये धारावीची झोपडपट्टी पाडणारे हे सरकार आहे. शक्तीपीठ महामार्ग करून लोकांच्या जमिनी काढून घेणारे हे सरकार आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जनआंदोलन थांबणार नाही आहे. साहेब, तुम्ही या दिंडीमध्ये अनेक मुद्दे घेतला, कोणकोणते मुद्दे याच्यामध्ये आहेत प्रामुख्याने? यामध्ये प्रामुख्याने असं आहे की उसाला आपला 3 ते 3,000 ते 3200 FRP प्रमाणात आता भाव आहे. या भावाप्रमाणे आपला उत्पादन खर्च जवळजवळ 1,500 आहे. त्यामध्ये पाणीपट्टी आहे, त्यामध्ये तुमचं वीज मोफत मिळाली पाहिजे, पाणीपट्टी मोफत द्या. कारण अनेक वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी धरणं बांधली पण अजूनही पाणीपट्टी घेतात. कशा करता पाणीपट्टी घेतात? आणि खते बी बियाणाला 50% सबसिडी द्या. याच्यामुळे शेतीच्या उत्पादनाचा खर्च हा 500 रुपयावर टनाला येणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या हातामध्ये जवळजवळ 2700 ते 2800 रुपये मिळतील आणि शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर महाराष्ट्राचे आर्थिक चक्र जोरात फिरायला सुरू होईल. शक्तीपीठाच्या विषयाचा तुम्ही मुद्दा उचलून धरलेला, परंतु शेतकरी सुद्धा त्याला पाठिंबा देताना दिसतात. काय सांगाल यावर? भारतीय जनता पक्षाचं सरकार एक लक्षात ठेवा तुम्ही की सत्तेतले मंत्री आहेत आणि सत्तेतलेच मंत्री परत त्यांचेच आमदार आंदोलन करतात. म्हणजे बीडची जर घटना बघितली तर बीडमध्ये सत्ता कोणाची आहे? भारतीय जनता पक्षाची आहे आणि आंदोलन कोण करते? भारतीय जनता पक्षाचे आमदार करतात, धस करतात. त्यामुळं या नियोजनामध्ये सरकारनं ही पेरलेली एक एजंट यंत्रणा आहे. जे 7 दिले, आता काही 7 त्यांनी दिले म्हणून कलेक्टर ऑफिसला सांगितलं, त्यावेळेस इथले काही आमदार तिथे गेले होते. पण आम्ही जेव्हा कलेक्टर विचारलं तेव्हा एकही 7 मिळालेलं नाही. कुठलं समर्थन? जर असेल तर ओपन डायसवर, विधानसभेच्या डायसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर करावं की आम्ही एवढे आम्हाला उतारे मिळालेत म्हणून. कारण हरकती जास्त आहेत, उतारेवाले कमी आहेत. आता जर काही तुमच्या ह्या मागण्या घेऊन तुम्ही उतरला आणि या मागण्या जर काही मान्य झाल्या, तुमची पुढची दिशा काय असणार? आक्रमक आंदोलन. सर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रींना आदेश दिलाय की ठिणगी पेटवा कोल्हापुरातनं. जेव्हा कोल्हापुरात पेटतं ते महाराष्ट्रात जातं, महाराष्ट्रामध्ये देशात जातं. हा छत्रपती शाहू महाराजांचं हे गाव आहे, हे कोल्हापूर आहे आणि इथे एकदा पेटलं तर ते महाराष्ट्रात थांबणार नाही. बघा तुम्ही, या दिंडीची दखल या महाराष्ट्राच्या सरकारने घेतल्या. आज कोपऱ्या कोपऱ्यावर आज 3रा दिवस मी या दिंडीमध्ये फिरतोय की जागोजागी पोलीस यंत्रणा प्रचंड आहे. म्हणजे याच्यामध्ये एक सेन्स जातो. मी असं म्हणत नाहीये, मागच्या अधिवेशनाच्या अगोदर जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या अगोदर तुम्हाला जर बघितलं तर बच्चू कडूचं आंदोलन उदय सामंतांना पाठवून थांबवलं, पण अजूनही त्यांनी ते डायसवर घेतलेलं नाहीये. म्हणून हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीसला हे डायसवर घ्यावं आणि कर्जमाफी द्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ह्याच्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत. काय भूमिका असेल एक महाविकास आघाडी म्हणून तुमची? महाविकास आघाडीची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. विधानसभेमध्ये आमचा पराभव झाला, आम्हाला मान्य झालं. पण सत्ता गेल्यानंतर सत्तेमध्ये इकडे तिकडे फिरणाऱ्यांची एक लाईन लागल्या. जशी रेशनच्या दुकानामध्ये लाईन लागते तशी महायुतीमध्ये जाण्याचं लाईन आहे. कोण अजित पवारांकडे जाते, कोण एकनाथ शिंदेकडे जाते, कोण भारतीय जनता पक्षात जाते. आता ती जी बस निघाल्या त्या बसमध्ये आत माणसं जास्त आहेत, काही माणसं उभारलेले आहेत, काही माणसं दारात लोंबकळाल्यात, काही माणसं टपाव बसल्यात आणि काही माणसं मागच्या खिडकीवर आहेत आणि काही जण वाट बघायला की मला बसमध्ये कवा घेत आहे. यांची जेव्हा एकमेकाची लाताळ होईल तेव्हा महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीने महापालिकेवर येणार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.